नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मराठांना हैदराबाद गॅजेटियरनुसार आरक्षण देण्याच्या सरकारच्या GRला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात GR विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. वकील विनेती धोत्रे यांनी या याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवर आज हायकोर्टात 2 सत्रात सुनावणी पार पडली. हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर हायकोर्टाने विनेती धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत याचिका फेटाळली. त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. हायकोर्टाने नेमकी काय म्हटलंय तेही जाणून घेऊयात. याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे, पण या याचिकेमधील मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाही. त्यांना GR आक्षेप असेल तर त्यांनी स्वतःची वैयक्तिक रिट याचिका दाखल करावी असं म्हणत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली. पण यावेळी मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाची मुभा देखील दिली आहे. याचिकाकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जावं किंवा GR विरोधात इतर रिट याचिका ज्या दाखल करण्यात आल्या होत्या त्या इंटरलिंक करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. सरकारकडून वीरेंद्र सराफ यांनी मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला. शासन निर्णयाचे शेड्यूल कास्टमधील कोणीही बांधित नाहीये अशी माहिती हायकोर्टात दिली. त्यानंतर हायकोर्टाने याचिकेकर्त्यांना महत्त्वाचा सवाल केलाय. या GRमुळे याचिकाकर्ते बाधित कसे असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. तसेच जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. तसंच जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असंही हायकोर्टाने म्हटलंय. तर बरोबरच मराठा आरक्षणाचा नवा GR लागू झाल्यानंतर OBC समाजातील नेते मंडळी आणि अभ्यासकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला. अनेक OBC नेते नाराज झाले. त्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी केली. अनेकांनी हैदराबाद गॅजेटियरच्या नव्या GRला कोर्टात आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी पहिली याचिका वकील विनेती धोत्रे यांनी दाखल केली होती. यानंतर अनेकांनी याचिका दाखल केल्या. हायकोर्टाने पहिल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी घेत ती याचिका फेटाळून लावली आहे. पण मराठा आरक्षणाच्या नव्या GRला विरोध करणाऱ्या इतर याचिकेबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.